नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आता इकडे राजशिर्केंच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे आणि वल्लरीची मात्र वाट लागणार आहे. कारण वल्लवीरेला तर असं वाटत असतं की ह्या ईश्वरीने लग्न करून घरात यायला नको आहे, कारण काही झालं तरी ही प्रॉपर्टी जी आहे ती सगळी तिला हवी आहे आणि त्यासाठी तिचे ही सगळी कांड चाललेले होते. परंतु आता अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळं तिचा डाव फेल झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी खूप प्रयत्न करत असते, सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीही ईश्वरीला मात्र धक्क्यावर धक्के बसत असतात. तर आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यासाठी त्यांची बेडरूम सजवलेली आहे आणि बेडरूममध्ये आता ते दोघंही आलेले असतात. त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी सजवलेली रूम पाहून जेव्हा एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा दोघांनाही धक्का बसलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की आता काय करायचं याचं. तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे, आणि असं ईश्वरीने जो प्रश्न विचारला आहे तेव्हा मात्र अर्णव पाहतच राहतो. त्याला तर धक्का बसलेला आहे. ईश्वरीला नक्की काय म्हणायचं आहे हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं, कारण अर्णवला माहिती आहे की अर्णव मामाला सुद्धा म्हणालेलं आहे की कसं आहे माहिती आहे का मामा, तिच्या आयुष्यातला ना मी विलन आहे सगळ्यात मोठा. मी जरी तिचा नवरा असलो ना तरी आत्ता ती मला तिचा विलन म्हणून तिच्याकडे पाहते, हे अर्णवच्या लक्षात आहे. त्यामुळं जोपर्यंत ईश्वरीच्या मनातले गैरसमज कमी होणार नाही तोपर्यंत ईश्वरीच्या मनात आपण स्थान मिळवू शकणार नाही हे अर्णवला माहिती आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने अर्णव मॅनेज करणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे ईश्वरी सर्वांना नमस्कार करत असते. आईबाबांना नमस्कार करून झाल्यावर तिने आत्यालाही नमस्कार केलेला असतो आणि जयात्यासुद्धा तिला आशीर्वाद देते. त्यानंतर जयात्या म्हणते की सुखात राहा, आईने सुद्धा सुखाने संसार करा, आता मला बाकी काही नको आहे असा आशीर्वाद दिलेला आहे. आणि ईश्वरी आणि अर्णव आता सगळ्यांना नमस्कार करत आहेत. त्यानंतर मामाकडे जातात, मामाला सुद्धा ते नमस्कार करत आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे अर्णव सगळ्यांकडे पाहत असतो. खरं तर जयात्याला राग येत असतो, कारण ह्या अर्णवने माझ्या भावाला एवढं त्याने हे केलेलं आहे, तरीही माझा भाऊ असा का वागतोय हा प्रश्न जयात्याला पडलेला असतो. मामासुद्धा आनंदात राहा, सुखात राहा असा आशीर्वाद या दोघांनाही देत आहेत. खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरी यांचा संसार तर सुरू होणार आहे, पण त्यांच्या दोघांच्या मनात ज्या शंका कुशंका आहेत त्या मात्र खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मग दोघंही आता अंजलीच्या पाया पडायला आलेले असतात, तिला नमस्कार करत असतात. तेव्हा मात्र अंजली म्हणते नाही आणि असं म्हणत दोघांनाही जवळ घेते, ईश्वरीला मिठी मारते, कारण ईश्वरी तिला खूप आवडते, आधीपासून ईश्वरी आवडते. तसं तर ईश्वरीला त्या घरात कोणाबद्दलच प्रॉब्लेम नव्हता, पण आजीला पत्रिकेचा प्रॉब्लेम आहे म्हणून सगळं झालेलं आहे. नाहीतर आधीच आजीने ठरवलेलं होतं की लग्नाची मागणी ईश्वरीला घालायची आहे, पण पत्रिकेमुळे गोंधळ झालेला होता. आणि आता इकडे ईश्वरी त्याचबरोबर नमू सगळेजण आहेत. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. सगळेजण हा जो सोहळा आहे तो सोहळा एन्जॉय करत आहेत. बऱ्यापैकी सगळ्यांना खूप आनंद आहे, पण ईश्वरी मात्र अर्णवकडे रागाने पाहत आहे. अर्णवला सुद्धा माहिती आहे की ईश्वरीच्या मनात राग भरलेला आहे, तरीही या सगळ्या गोष्टींमधूनच आता पुढे जायचं आहे. तेव्हा ईश्वरी आईला बोलत असते. आता सगळेजण निघालेले असतात, कारण लग्न झालेलं आहे आणि आता ते आपापल्या घरी जायला निघत असतात. तेव्हा ईश्वरी आईच्या जवळ येते आणि रडत असते. तेव्हा आई म्हणत असते की नाही बाळा, सुखाने संसार करायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही येणार तुझ्या आयुष्यामध्ये असं आईने ईशूला सांगितलेलं आहे. आणि मग अर्णवला सुद्धा ती म्हणत असते की आता काळजी घ्या माझ्या लेकीची. तेव्हा अर्णव म्हणतो की असं का, मी तुमच्या मुलासारखाच आहे ना, पण आता अवजव का. तेव्हा आई सांगू लागते की आता जावई आहात, नातं बदललेलं आहे, त्यामुळं मानपान तर केलाच पाहिजे ना, तो मान तुमचा आहे, तुम्हाला तो मान दिला पाहिजे असं आई अर्णवला सांगत असते. तेव्हा अर्णव आईकडे पाहतच असतो, कारण अर्णवला अशी अपेक्षा नव्हती की आईने अशा पद्धतीने बोलावं, म्हणून त्याला थोडंसं नवल वाटत होतं आणि त्यामुळं त्याने तो बोललेला असतो. पण ऑब्व्हियसली आता तो जावई झालेला आहे तर त्याला तो मान दिला पाहिजे असं ईश्वरीच्या आईचं म्हणणं आहे आणि तो त्या पार पाडत आहेत. त्या पद्धतीने अर्णवशी त्या बोलत आहेत. त्याचबरोबर आता जायला निघालेले असतात. ईश्वरी मात्र ढसाढसा रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याचं वाईट तिला वाटत आहे. या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर त्रासही झालेला आहे, पण तिला आता वाईट गोष्टीचं वाटतं की बाबांनी सांगितलेलं आहे म्हणून फक्त ती आईबरोबर
इथे आईच्या या अर्णवबरोबर संसार करायला तयार झालेली आहे, अन्यथा तिला अजिबात इच्छा नाही. अर्णवचं तोंड बघायची सुद्धा तिला इच्छा नाही आहे, कारण तिला असं वाटत असतं की याने माझ्या बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, तर या माणसाला मी सुखाने राहू देणार नाही असं तिच्या मनात होतं. पण खरं तर बाबांनी सांगितलंय ना, मग झालं. बाबांसाठी हे लग्न करायला ती तयार झालेली असते. तेव्हा आई मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही सांभाळून घेत आहे, त्यांना समजून सांगत आहे. त्याचबरोबर अंजलीसुद्धा पाहत असते. अंजलीला सुद्धा तिच्या आईची आठवण येत असते. आज इतक्या दिवसानंतर अंजलीचं लग्न झालं, पण अंजली मात्र त्या घरातून बाहेर नाही गेली, कारण तिचा नवरा घर जावई बनून घरात आला. त्यामुळे अर्णव आधीपासून अंजलीची काळजी घेतो, अंजलीसाठी काय हवं नको ते पाहतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु आता मात्र हा जो सोहळा आहे तो सुरू आहे. आणि तेव्हा मग आकाश म्हणत असतो की ड्रायव्हरला सांगितले, ड्रायव्हर तुम्हाला सोडेल. तेव्हा जयत्या म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, आम्हीच जाऊ. तेव्हा आकाश म्हणत असतो, इकडे अर्णव म्हणत असतो की नाही, गाडी घेऊन जा. तेव्हा इकडे जयत्याला रागच आलेला आहे. जयत्याला ह्या गोष्टी पटतच नाही आहेत. जयत्याचं असं म्हणणं आहे की नाही, काही झालं तरीही हे सगळं जे काही घडतंय ना, हे तिला पटलेलंच नसतं. तिचं असं म्हणणं आहे की नाही, हे लग्न अशा पद्धतीने व्हायलाच नको होतं, असं ओव्हरऑल तिला वाटत असतं. खरं तर या गोष्टी वाटणंही तेवढं स्वाभाविक आहे, कारण जयत्याला माहिती होतं की तिचं आणि राकेशचं लग्न लावायचं आहे, यासाठी हे सगळं घडत आहे. त्याचबरोबर इकडे आता सगळेजण अंगणात उभे आहेत, बाहेर गाडी तयार आहे आणि आता जायचं आहे हेही ठरलेलं आहे. ईश्वरीला आता इथेच राहायचं आहे, या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी मात्र बिचारी रडत असते. आता तिला बाबांसोबत जाता येणार नाही, आईने सुद्धा सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ईशूला आठवत असतात. त्याचबरोबर आकाश आणि बाबा म्हणजे आकाशचे बाबा दोघंही पाहत असतात आणि त्याचवेळी ते दोघंही हे सगळं पाहत असतात. तेव्हा आकाशचे लक्ष मात्र नमूकडे असतं आणि इशू मात्र बाबांना मिठी मारून रडत असते. तिला वाईट वाटत असतं की बाबा तुमच्यासाठी मी तयार झाले, पण तिला कळत नाही आहे की खरंच जर अर्णव सरांनी आपल्या बाबांचा अपघात केला असता तर बाबांनी होकार दिला असता का, बाबांनी का या लग्नासाठी होकार दिलेला आहे, ही गोष्टच बिचारा या इशूच्या लक्षात येत नाही आहे. ती मात्र आरोपावर आरोप करतच असते. आता गाडी निघालेली असते, सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे इशू मात्र रडत असते, गाडीच्या मागे मागे जात असते. तेव्हा अर्णव तिचा हात धरतो आणि तिला समजावून सांगत असतो, तिच्याशी प्रेमाने बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आकाशसुद्धा तिथे असतो आणि मग सगळेजण आता आतमध्ये निघालेले असतात. सगळा हा जो सोहळा आहे तो छान पद्धतीने चालू असतो आणि त्याचबरोबर सेल्फीसुद्धा घेत असतात. आता अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला आहे. ईश्वरीसुद्धा शांत आहे, ती रडत असते. अर्णव तिला आधार देत असतो आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या या आयुष्याची सुरुवात होणार असते आणि अर्णव खरंच खूप खुश असतो. खऱ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्याचं आयुष्य आता मार्गी लागणार असतं. पण इशूच्या मनातले गैरसमज दूर करणं ही वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नसते. इकडे आता ते घरात निघालेले असतात. तेव्हा अंजली म्हणते की आलेच हं. मामाने सुद्धा अंजलीला सांगितलेलं असतं आणि मग हे तिघंही आत जातात आणि तेव्हा दारातच तिथे अर्णव आणि ईश्वरीला थांबवलं जातं. अंजली म्हणते की आम्ही तुम्हाला असं नाही येऊ देणार. तेव्हा मामासुद्धा पाहत असतो. मामा म्हणतो की अचानक अंजलीला काय झालं, ही का अशी म्हणत आहे, असा प्रश्न मामाला पडलेला असतो. पण मामाला अंजलीला मामा म्हणतो की अगं मापटा आणणार नाही आहे का, गृहप्रवेश आहे त्यांच्या दोघांचा, मग गृहप्रवेश नाही का करायचा, असं मामा आवर्जून इकडे अंजलीला सांगत असतात. तेव्हा अंजली म्हणते की हो हो आलेच हं. आणि मग अंजली जाते आणि मापटं घेऊन येत असते. तर मापटं घेऊन यायला गेलेली अंजली असते. हे दोघंही दारात उभे असतात. आकाश मामा सगळेजण पाहत असतात. अजूनपर्यंत तर काही वल्लरीची एंट्री झालेली नसते, कारण तिने तोंड लपवून घेतलेलं आहे आणि ती तोंड लपवूनच राहत आहे. हे मात्र तेवढंच खरं आहे. अर्णवही दारात उभा आहे, पाहत आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी तिथं आहे. तेवढ्यातच वल्लरी येते. आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरी येऊन म्हणत असते की बरोबर आहे, काय रीतीप्रमाणे गृहप्रवेश झाला पाहिजे ना, अहो पण लग्न झाले का रीतीप्रमाणे, कोणत्या गोष्टी रीतीप्रमाणे झालेल्या आहेत. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की काय करायचं होतं तुला, तुझे कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते सांग.
कारण तू जे काय करतेस ना हे तुलाही चांगलंच माहिती आहे. तू जे काय वागतेस बोलतेय हे तुला चांगलंच कळतंय आणि मग आत्ता कसल्या रीती तू सांगायला लागलेली आहेस, असं मामांचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर मामा तिला चांगलंच ऐकवत असतात. आणि तेव्हा आकाश म्हणत असतो की डॅड मॉम तू शांत हो, आज तर दादाचं लग्न झालं आहे, प्लीज वाद नको आहेत मला हे घरामध्ये, असं सांगितलं जात असतं. तेव्हा इकडे वल्लरी मात्र बोलतच असते. तिला खरं तर कारणच पाहिजे असतं, कारण तिला माहिती असतं की हे सगळं जे काही घडतंय हे आपल्याला थांबवलं पाहिजे आणि त्यासाठीच तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. खऱ्या अर्थाने आज अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यातला हा क्षण असतो आणि बरोबर हे बोललेला असतो तो म्हणजेच आकाशने सांगितलेलं असतं की हा आनंदाचा सोहळा आहे, प्लीज आता काही घरात गोंधळ नको आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच अंजली म्हणत असते की मामी बरं झालं तू आलीस, अगं आता ईश्वरी गृहप्रवेश करणार आहे ना, बरं झालं तू आलीस, असं म्हणत अंजली मामीला चांगलं तिथं घोळात घेते आणि तिला बोलू लागते. तेव्हा मात्र ती म्हणत असते हो बरोबर आहे, गृहप्रवेश होणार आहे ना ईश्वरीचा, नाही बरं झालं मी आले. तेव्हा मामा म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, आमच्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे, तुला वाटत असेल वाईट पण त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे, असं मामांनी सांगितलेलं असतं. कारण आकाशलाही माहिती आहे हे सगळं काय चालू आहे, पण ईश्वरीच्या डोक्यात एक वेगळीच खळबळ सुरू आहे. तिला मात्र कळत नाही आहे की काय बोलायचं, कोणाशी कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं, या कोणत्याच गोष्टींचा तिला तिथे टोटल लागत नसते. ती मात्र शांतपणे उभी असते. तेव्हा मात्र अंजली म्हणते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, माझ्या वहिनी ज्या आहेत त्यांच्याकडून मी एक अपेक्षा करू शकते का, एक रिक्वेस्ट करू शकते का, एक छान असा उखाणा त्यांनी घ्यावा. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई प्लीज नको. तेव्हा अंजली तेवढ्याच गोड आवाजात ईश्वरीला सांगू लागते की ईश्वरी प्लीज घे ना उखाणा. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, आकाशसुद्धा म्हणत असतो. आणि मग ईश्वरीला प्रसंग आठवतो तो म्हणजे अर्णवने तिच्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र. आणि त्यानंतर जेव्हा ती मंगळसूत्र काढत असते तेव्हा मात्र तिच्या बाबांनी ते मंगळसूत्र काढण्यासाठी दिलेला नकार, ह्या दोन्ही गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्या सगळ्याची सांगड घालत तिने एक उखाणा तयार केलेला असतो. माहेर सोडून येताना आवाज होतोय कातर आणि अर्णवरावांचं नाव घेते बाबांच्या इच्छेखातर, अशा पद्धतीचा उखाणा तिने घेतलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण तिथे पाहत असतात. आता मग अर्णवचा नंबर असतो. ईश्वरीने उखाणा घेतलेला आहे. खरं तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो, परंतु सगळेजण टाळ्या वाजवतात आणि सांगू लागतात की खरंच छान उखाणा घेतलेला आहे. आता मात्र पुढचा नंबर असतो तो म्हणजेच इकडे अर्णवचा. अर्णव म्हणत असतो की मला नाही जमणार, म्हणजे हे काय आहे मला नाही कळत आहे, असं म्हणणं असतं. तेव्हा मात्र सगळेजण अर्णवला म्हणत असतात की तुला उखाणा घ्यावाच लागणार आहे आणि तोही एकही इंग्लिश वर्ड न वापरता उखाणा घ्यायचा आहे. आता अर्णवच्या पुढे मोठा टास्क असतो. अर्णव विचार करतो की आता कसं घ्यायचं उखाणा, मामाने तर एवढं मोठं सांगितलं आहे, आता कसं करणार आहे मी मॅनेज. आणि मग अर्णवला आता जुळवाजुळव करायची असते, ती म्हणजे उखाण्याची. उखाणा तर अर्णवला घ्यायचाच आहे, त्याबद्दल काही डाऊटच नाही. मग अर्णव म्हणतो की ठीक आहे मी घेतो उखाणा, असं म्हणत अर्णव आता उखाणा घेणार असतो. अर्णवच्या सुद्धा डोळ्यासमोरून तो प्रसंग जात असतो, ज्या प्रसंगामुळे एवढं सगळं रामायण घडलेलं असतं तो प्रसंग अर्णवच्या डोळ्यांसमोरून जात असतो. आणि अर्णवला तो उखाणा आठवतो, कारण अर्णवने इथे रक्षण केलेलं असतं ते म्हणजे ईश्वरीचं. आणि अर्णवला तो उखाणा आठवतो, राकेशची धुलाई केलेली असते म्हणून प्रत्येक पाऊल टाकू एकत्र, प्रत्येक बाबतीत देईल मी तुझी साथ आणि तुझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटावर मिस इंदोर मीच करेल मात, अशा पद्धतीचा छान असा उखाणा ईश्वरीने अर्णवने घेतलेला असतो. त्या क्षणी ईश्वरी अर्णवकडे पाहते. ईश्वरीला कळतच नाही आहे की म्हणजे हा उखाणा घेण्याचं काय कारण आहे, अर्णव सरांनी असा उखाणा का घेतला आहे, हेच ईश्वरीला कळत नाही आहे. कारण अर्णवने प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो जो राकेश आहे तो चांगला नाही आहे, तो तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तो वाटोळं करत आहे, हे सगळं अर्णवने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ईश्वरीला ते कळतच नाही आहे. मामासुद्धा आता इथे खुश होतो आणि सांगू लागतो की जमला की रे, छान घेतलं उखाणा तू, असं म्हणत आता सगळेजण बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ईश्वरीने उखाणा झालेला आहे आणि आता गृहप्रवेश करायचा असतो. मग माप ओलांडून ईश्वरी घरामध्ये प्रवेश करत असते. खरं तर ईश्वरीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात त्या फक्त आणि फक्त बाबांसाठी केलेल्या आहेत आणि त्या तिने बोलूनही दाखवलेलं आहे. तिने एवढं स्पष्ट केलेलं आहे की हे लग्न तिला बाबांसाठीच करायचं होतं, केलेलं आहे हे तिने बोलून दाखवलेलं असतं.
त्यासोबतच इकडे आता ईश्वरी गृहप्रवेश करते, माप ओलांडते. माप ओलांडलं की तिथे लगेचच आता अंजली आशाताईंना कुंकवाच्या पाण्याचं ताट आणायला सांगते, कारण लक्ष्मी घरात पहिल्यांदा येत आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरू असतात. तेव्हा मात्र आता कुंकवाच्या पाण्याचं ताट आणलेलं असतं आणि अंजली ईश्वरीला सांगू लागते की तुला ना आता हे जे ह्याच्यात पाईप ठेवायचे आहेत आणि मग घरात एक एक पाऊल टाकायचं आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता हे सगळं करण्यासाठी ईश्वरी तयार असते. ईश्वरी तिथं त्या कुंकवाच्या पाण्याच्या ताटामध्ये पाय ठेवते, पण त्याच्यातून तिचा पाय घसरतो. तेव्हा अर्णव तिची साथ देतो. म्हणजे अगदी वचन दिलेलं आहे, नाव घेतलेलं आहे, त्या पद्धतीने अर्णव हा प्रत्येक वेळेस इकडे ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग ईश्वरी आता एक एक पाऊल टाकत राजशिर्केंच्या घरामध्ये गृहप्रवेश करत आहे. म्हणजे ईश्वरीचा गृहप्रवेश हा लक्ष्मीच्या पावलांनी होत आहे आणि वल्लरीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही गृहप्रवेश केलेला असतो आणि दोघंही खूप खुश असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता घरी आल्यानंतर इकडे आई म्हणत असते, म्हणजे सुप्रिया म्हणत असते की चला मी जेवणाचं बघते. आणि नमू तेव्हा ती लगेचच आत्या म्हणू लागते की मला तर भूक नाही आहे बाई. तेव्हा ती म्हणत असते की अंजलीताई मला म्हणत होत्या जेवून जा, पण मीच नको म्हटलं, कारण मला सध्या तरी ते योग्य वाटत नव्हतं, म्हणून यांनी जेवणं केलेली नसतात आणि या तशाच आलेल्या असतात हे इथं बोलून दाखवते. तेव्हा मात्र इकडे सुप्रिया म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे की त्या राकेशजींना कसं तोंड दाखवायचं आहे, आपण कसं होणार आहे हे सगळं, आपण कसं सामोरे जाणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो आणि ते सगळेजण बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कळत नाही आहे की हे सगळं कसं मॅनेज होणार आहे, राकेशजी आल्यावर आपण त्यांना कसं सांगणार आहे, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आता जयात्या बोलते आणि ती म्हणते मला तर भूक नाही आहे, जे काय झालेलं ते पटलेलं नाही आहे, पण दादा तुझ्या चेहऱ्यावर एवढं समाधान का आहे, म्हणजे काय कारण आहे हे तुझ्या चेहऱ्यावर एवढं समाधान असण्याचं, हा प्रश्न मात्र वल्लर इकडे आत्याला पडलेला असतो आणि तो ती विचारते. त्याचबरोबर इकडे आता ईश्वरी आणि अर्णवला घेऊन देवघरामध्ये आलेली असते अंजली आणि म्हणते की अगं आजी, अगं तुझी सून आलेली आहे, सूनमुख पाहणार नाहीस का. तेव्हा मात्र आजीच्या मनात आता वेगळंच सुरू आहे. आजी म्हणते की मी तिचा सून म्हणून स्वीकार केलेलाच नाही, त्यामुळं सूनमुख पाहण्याचा प्रश्नच येत नाही, असं आजी जोरात बोलते आणि तिथून निघून जाते. कारण आजीच्या मनात राग भरलेला आहे, तिला हे पटलेलंच नाही आहे, अचानक हे लग्न झालेलं आहे ना, त्यामुळं तेवढा त्रास होणं तर स्वाभाविकच असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता घरच्या देवाला नमस्कार करतात. अंजली ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी चालू असतात. ईश्वरी म्हणत असते की देवा कसं आहे माहिती आहे का, मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे, हे नातं मी फक्त माझ्या बाबांसाठी जोडलेलं आहे, मला नाही माहिती माझ्या मनात काय चालू आहे, माझं काय होणार आहे, कोणत्याच गोष्टीबद्दल मला काहीच माहीत नाही आहे, पण मला तू बळ दे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. आणि इकडे अंजली मात्र म्हणत असते की या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे, असं अंजली देवाकडे प्रार्थना करत आहे आणि देवाला मागणं मागत आहे. आणि इकडे ईश्वरी मात्र टेन्शनमध्येच आहे हे अर्णवला सुद्धा दिसत असतं आणि अर्णव पाहत असतो. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये आलेले असतात. मामाने अर्णवला सांगितलेलं असतं की अरे तू नवरा आहेस आता ईश्वरीचा. तेव्हा अर्णव म्हणतो की मी नवरा आहे हे मला मान्य आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी विलन आहे तिच्या आयुष्यातला, कारण तिच्या आयुष्यात मी सगळ्यात मोठा विलन आहे, हा विचारच डोक्यात त्रास देतोय असं त्याचं म्हणणं असतं. कारण ईश्वरीने मान्यच केलेलं नाही आहे की अर्णव तिचा नवरा आहे. तिच्यासाठी अर्णव हा तिच्या बाबांचा अपघात करणारा एक गुन्हेगार आहे असंच तिला वाटत आहे. आणि तेव्हा मात्र अर्णव मामाला इकडे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो मामाला म्हणत असतो की काय करणार सांग, अशा पद्धतीने गोष्टी तर घडलेल्या आहेत, परंतु मला मात्र कळतच नाही आहे की काय केलं पाहिजे, हा विचार इकडे डोक्यात आलेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव स्वतःचीच समजूत घालत असतो. त्याला कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या जाणार आहेत, त्याच्याही लक्षात येत नसतं आणि या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हे मात्र लक्षात आलेलं नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अंजली आणि त्याचबरोबर ईश्वरी बोलत आहेत आणि अर्णव आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते आणि हे सगळं पाहून अर्णव ईश्वरीला विचारतो की काय करायचं. तेव्हा ईश्वरी विचारते काय करायचं म्हणजे,
आता ईश्वरीच अर्णवला उलट प्रश्न विचारत आहे. नक्की आता ही सिच्युएशन कशी हँडल करतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.